जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज होता आपल्या 60 डेज चॅलेंजचा दिवस 35वा. आज रविवार असल्यामुळं आपल्या वर्कआउटला सुट्टी होती, त्याच्यामुळं आपण सकाळी उठून मस्त आवरून आज फिरायला सिंहगडावरती जाणार होतो. तर आता आपण सिंहगडावरती निघालेलो आहोत. हा माझा सोबत मित्र आहे पैलवान. आपण आज सिंहगड फिरून झाल्यानंतर त्याच्या घराकडे जाणार आहोत. आज तिथं आमचं सर्व पार्टीचं नियोजन आहे. तर आपल्या अकॅडमीतली गँग घेऊन आम्ही आज फिरायला निघालेलो आहोत. तर मित्रांनो, आता आपण गडावरती आलेलो आहोत. आपण आता गड फिरायला चालू केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, मस्त वातावरण झालेलं आहे गडावरती. मस्त थंड हवा सुटलेली आहे, सकाळचं वातावरण आहे. आणि आता आपण फिरायला लागलेलो आहोत गडावर. आपली सर्व अकॅडमीतले गँग आहे, 5-6 जण आम्ही आलेलो आहोत. ते गँग आपली पुढे निघालेली आहे. तर आपण आता पुढं जाऊया. तुम्ही हे बघू शकता मित्रांनो, हे पाट आहे त्या गडावरच्या वाटांसाठी आपल्या. याच्यामध्ये आता उलटच दिसणार आहे, आपण फ्रंट कॅमेरा वापरला तर. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं गडावरती घोडेस्वारी चालू आहे. हे घोड्याची एक राईड असते, ते राईड घेतात आपण. हा आपण बघू शकता गडावरचा नजारा. एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. एक नंबर सीन दिसते गडावर मित्रांनो ह्या साईडला. मित्रांनो, तर आता आपण गडावरती आलेलो आहोत. फिरून झालेला आहे गड आपला. गडावरचा जास्त व्हिडिओ घेतलेला नाही आपण. हे आपला रील स्टार जनक इथं आलेला आहे. जनकचा रील काढलेला आहे आपण त्या दिवशी. आता आपण जाणार आहोत. हे आपले फोटो काढायला चालू आहे ह्या दोघांचे. हे आपले मित्र, हा ऋषी आणि हा कुणाल बुलेटवर बसून फोटो काढत आहेत. आणि हा फिरोज लाजून पळून चाललेला आहे. फिरोज पळत आहे लाजून, त्याचं लग्न आहे 15 तारखेला. आणि आता इथं पैलवान आहे. आता पैलवानच्या घरी जाणार आहोत आपण. ही जी नवी करकरीत बुलेट दिसते का नाही, ते आपल्या पैलवानची आहे. आता पैलवानच्या बागेत, आंब्याच्या बागेत जाणार होतो आपण चुलीवरची बिर्याणी खायला मस्त. आणि त्याच्यानंतर आपण रिटर्न जाणार आहोत सिटीत. तर आता आपण इथं थांबूया मित्रांनो. आता आपण आलेलो आहोत पैलवानच्या घरी. आता फिरोज बिर्याणी खाऊन बसलाय मस्त. कुणालचा फॉर्म भरायला चालू आहे. आणि ऋषी मस्त स्वर्गानंद घेत बसलाय. आणि हा जनक स्वतःचा फोटो कसा आले तर बघत बसलाय. आणि पैलवान लाजून खाली बघायला. आत्ताच एक ब्लॉग बनवून झालेला आहे पैलवानचा. आणि हे पैलवानच्या घरापासून आपल्या आंब्याची झाड आहेत. मस्त व्ह्यू आहे पैलवानच्या घराचा. हे घर आहे त्याचं. आणि आज मस्त पैलवाननं बिर्याणीचं नियोजन केलंय. ह्या चुलीवरच नियोजन झालेलं आहे इथं. मस्त पोट भरून बिर्याणी आणून आता सगळे झोपलेले आहेत. हसू आता सगळे बेजार आहेत. आता उरलेला ब्लॉग आपण नंतर बनवूया, नाहीतर ह्यातलं एखादं जाईल आज. चूल दाखवायची राहिली होती मित्रांनो. ही चूल आहे आणि हा जाळ बाजूला आहे. आणि हे बिर्याणी खाऊन झोपलेले आहेत. तर मित्रांनो, हा पैलवानच्या घराचा परिसर आहे. हे समोर दिसतात बारकी झाड आहे आंब्याची, आता नवीन लागवड केलेली आहे. आणि हे पहिले हे मोठे दिसतात, हे खूप जुने झाड आहेत आंब्याचे. ह्या झाडाखालीच आज आपलं बिर्याणीचं नियोजन होतं. बिर्याणीचं नियोजन झालं आहे मस्त. इथे झोपलेले आहेत सगळे. आता हे करून आपण निघणार आहोत. आता हा झोका खेळण्यासाठी बांधला आहे पैलवांना. सगळेजण आले तर प्रत्येकाला झोका खेळावा म्हणून. समोर जे दिसते ते त्याचं घर आहे. आणि साईडलाच गाडी लावायला जागा वगैरे केलेली आहे. मित्रांनो, आपल्याला दुपारी यायला थोडा लेट झाला होता, त्याच्यामुळं रूमवरती येऊन थोडासा आराम केला. आराम करून रूमवरतीच आपण लेक्चर बघितली होती 2. आणि लेक्चर बघून झाल्याच्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आपण जाऊन जेवण करून घेतलं. जेवण करून येऊन आता आपण रूमवरती आलेलो आहोत. आजचा दिवस आपला इथं संपणार आहे. आपण आज लवकर झोपून उद्यापासून एक नंबर शेड्यूल असणार. सोमवार चालू झालेला उद्यापासून. अजून वर्कआउटमध्ये थोडाफार चेंज होईल उद्यापासून अजून. आणि उद्यापासून आपला वर्कआउट वेगळा असेल थोडाफार. तर आजचा ब्लॉग आपण इथं संपवणार आहोत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.